शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगात शिलेदार, तीच सावित्री आज जगात शिलेदार। मित्रांनो, सावित्रीबाई फुले शिकल्या, त्यांनी मुलींना शिकवलं की फक्त ऐकायला आणि वाचायला सोपं आहे, पण सावित्रीबाई फुले ज्या परिस्थितीत शिकल्या आणि मुलींना शिकवलं त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर सावित्रीबाई फुले खऱ्या अर्थाने कोण होत्या हे आपल्याला कळेल। ज्या काळात मुलगी जन्माला येणं हे सुद्धा पाप मानलं जात होतं, ज्या काळात मुलगी 9-10 वर्षाची झाली की तिचं लग्न तिच्यापेक्षा 20 ते 25 वर्षांनी मोठ्या अशा पुरुषाशी लावून दिलं जात होतं, मुलींना अबला कमजोर समजलं जायचं, त्यांना समाजात मान सन्मान नव्हता, अशी अंधकाराची परिस्थिती होती। अशा अंधकाराच्या परिस्थितीत एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले होय। सावित्रीबाई फुले हे नाव जरी आपण ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं त्यांचं सुंदर प्रतिबिंब। सावित्रीबाई फुले यांनी त्यांचं पूर्ण जीवन समाजसेवेसाठी, स्त्री शिक्षणासाठी आणि स्त्री मुक्तीसाठी घालवलं। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी वडील खंडोजी व आई सत्यवती यांच्या पोटी झाला। रूढी परंपरेनुसार त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। त्यांच्या जीवनातील असाच एक प्रसंग आहे। त्या एकदा बाजारात गेल्या असताना एका ख्रिश्चन गृहस्थाने त्यांना ख्रिश्चन चरित्र या नावाचे एक पुस्तक भेट म्हणून दिले। त्यांनी ते पुस्तक हातात घेतले आणि उघडून पाहिले तर त्यातलं एक अक्षर सुद्धा त्यांना वाचता आले नाही आणि तेव्हापासून त्यांनी मनामध्ये पक्क केलं की काही का होईना आपण हे पुस्तक वाचून काढायचंच आणि त्यासाठी आपण स्वतःचा अक्षर व्हायचं। पुस्तक वाचण्याच्या जिज्ञासेपोटी त्यांनी ज्योतिबा फुले यांच्याकडून शिक्षणाचे धडे घेण्यास सुरुवात केली। सर्वप्रथम सावित्रीबाई स्वतः शिक्षित झाल्या। त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपणही आपल्याप्रमाणे इतर महिलांना, मुलींना शिक्षित करू शकतो व त्यांना त्यांचे शिक्षणाचे अधिकार मिळवून देऊ शकतो। म्हणून त्या प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक महिलांना, मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत व त्यांना शिक्षणाचे धडे घेण्याचा आग्रह करत। समाजातील सर्व महिलांना, मुलींना शिकवता यावे म्हणून त्यांना एका शाळेची उणीव भासू लागली। म्हणून त्याने पुण्यामध्ये बुधवारपेठेत मुलींची पहिली शाळा काढून शिक्षणाची मुहूर्तमेढ केली आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाचा पाया रचला। आज आपण जी परिस्थिती पाहतो की प्रत्येक महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे, ते फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे आणि प्रेरणेमुळेच। अखेर प्लेगच्या रोग्यांची सेवा करत असताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च साली त्यांचा मृत्यू झाला। मी एवढंच म्हणेल की स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री, अमर आहे सावित्री। धन्यवाद।